या व्हिडिओमध्ये आपण शेवटचे 2 ग्रामरचे प्रश्न सोडवणार आहेत. ओके, आपण जो पेपर सोडवतो आहे तो मार्च 2024चा आहे, SSCचा. ओके, SSC 2024चा मार्चचा पेपर आहे. ऑलरेडी आपण बरेचसे ग्रामरचे क्वेश्चन सॉल्व केले आधीचे. आता हे 2 लास्ट राहिलेत ते बघूया. कलाम रोट सेव्हरल बुक्स. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. म्हणजे हे याचा ॲन्सर झालं पाहिजे असा WH क्वेश्चन बनवायचा. आता हे सेव्हरल बुक्स म्हणजे काय आहे, एक नाऊन फ्रेज आहे. बुक्स ऑब्जेक्ट आहे. जेव्हा जेव्हा एखादा ऑब्जेक्ट असेल त्याच्याखाली अंडरलाईन केला असेल किंवा नाऊन असेल त्यावेळेला आपल्याला वॉटनी शक्यतो सुरुवात करायची. वॉट. आणि हा रोट आहे, रोट लिहिलं आहे म्हणून आपल्याला हे डीड घ्यायचं आहे. रोट म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स म्हणून इथं डीड घेतलं. वॉट डीड कलाम राईट. राईट का करायचं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप करायचं असं. जेव्हा डीड वापरतो तेव्हा इथं क्रियापदाचं पहिलं रूप झालं पाहिजे. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. ओके, तर अशा पद्धतीने आपण WH क्वेश्चन बनवू शकतो. ओके, वॉट का घेतलं आहे, कारण की सेव्हरल बुक्स म्हणजे नाऊन फ्रेज आहे, नाऊन आहे, बुक्स ऑब्जेक्ट आहे. डीड का घेतलं, कारण की हा सिम्पल पास्ट आहे म्हणून डीड घेतलं. WH करताना आपल्याला सिम्पल पास्टचं करतो आपण WH, तेव्हा डीड लिहितो आपण. त्यानंतर कलाम राईट क्रियापदाचं पहिलं रूप. डीड घेतलं की पहिलं रूपच करावं लागतं. दुसरं आहे कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. ओके, तर याचं काय करायचं आहे, बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री इन. ओके, मग आपल्याला इथं काय करायचं आहे, हे म्हणजे अशा प्रकारचं जे वाक्य असतं ते म्हणजे एक प्रकारे पॅसिव्ह व्हॉईस करायचं असतं. हे ॲक्टिव्ह आहे, त्याचं पॅसिव्ह करायचं. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. हे सुरुवात झाली आणि केलं बघा, यांनी सांगितलं अ डिग्री इन, यांनी सुरुवात करा. ओके, सो आपण सुरुवात केली अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. आता इथं बघा अर्न म्हणजे सिम्पल पास्ट आहे परत. ओके, मग सिम्पल पास्ट असेल तर वॉज किंवा वेअर येतं इथं आणि अर्न येणार. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम. तर अशा पद्धतीने हे पॅसिव्ह झालं. अशा प्रकारचे जे वाक्य असतात जे सांगतात की बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री, अशा प्रकारचे ते म्हणजे ॲक्टिव्ह पॅसिव्ह करायचं असतं. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. थँक्यू.